इतका कडकडीत उन्हाळा चालू आहे की सतत पाणी पित राहिल्यामुळे जास्त काही भूक लागत नाही आणि अगदी पोटभर असं जेवण काही जात नाही। त्यात किचन मधून कधी एकदाची बाहेर पडू असंही होतं। रस्सा भाजी करायचं तर फिक्स होतं, पण सुक्की भाजी ऐवजी तोंडी लावण्यासाठी काहीतरी झटपट आणि चटपटीत करावं म्हणलं। त्यामुळे आज बनवली कुरकुरी गवार। तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, खूप छान लागते। तर इथे मी 100 ते 150 ग्राम गावरान गवार घेतली आहे। गवारीचा वरचा आणि खालचा भाग काढून सगळी गवार व्यवस्थित निवडून घेतली। त्यानंतर गवारीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, गरजेनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालायचंय। सोबतच अर्धा चमचा चाट मसाला, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंब घेताना पातळ सालीची बघून घ्यायची, त्यामध्ये रस भरपूर असतो। अर्धा टेबलस्पून इतकं तेल घालायचं आणि आता शेवटी 1.5 ते 2 चमचे बेसन पीठ घालायचं। आता हे सगळं साहित्य गवारीला चांगलं लावून घ्यायचं। यातले मीठ मसाले गवारीला अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकताय मी अगदी व्यवस्थित सगळे मसाले गवारीला चांगले असे कोट करून घेतलेत। तर गवार इथे आपली तळण्यासाठी रेडी आहे। तेल मी एका साईडला गरम करायला ठेवलं होतं, लागलीच गवार तळून घेऊयात। तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। जर तेल व्यवस्थित तापलं नसेल तर गवार नरम पडू शकते किंवा तेलकटही होऊ शकते। तर बघा अशा पद्धतीने गवार आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये सोडायची आहे। याला लगेचच हलवायचं नाही, थोडंसं सेट होऊ द्यायचंय। काही सेकंदानंतर मग याला चमच्याने वर खाली व्यवस्थित हलवून घ्यायचं। इथे मी गवार मोठ्या आचेवरच तळून घेत आहे, जर गरज पडली तर मग गॅस मध्यम आचेवर आपल्याला करायचा आहे। अधून मधून गवारीला आलटून पालटून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने गवारीला आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा अतिशय झटपट रेसिपी आहे, चवीला भन्नाट आहे। आवडली तर नक्की ट्राय करा आणि एक महत्त्वपूर्ण लाईक सुद्धा करा। तर अशा पद्धतीने गवारीची पहिली बॅच तळून झालेली आहे, दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने तळणार आहे। तुम्हाला ही सुक्की भाजी ऐवजी असं चटपटीत करून खायला आवडतं का, मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली तेही सांगा। असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।